एलिमिनेटेड. दुसऱ्या दिवशी सकाळी सिक्रेट्स हेडक्वार्टर्स. फ्रंट डेस्कच्या स्टाफनी एस्कॉर्ट केल्यावर सकाळी 7:30 वाजता शनाया आधीपासूनच मीटिंग रूममध्ये वेट करत होती. ती अर्ध्या तासाने प्रिया आणि इतरांपेक्षा लवकर आली होती. दरम्यान प्रज्ञाला अशी समजूत होती की शनाया अजूनही बेडवर झोपलेली आहे. तिने कधीही विचार केला नसेल की ती मीटिंग रूममध्ये येईपर्यंत शनाया आधीच बऱ्याच वेळापासून तिथे थांबली होती. प्रियाच्या चेहऱ्यावर एक कन्फ्युज्ड लुक होता. तिला ओरिजिनली शनायाला सकाळी 9 वाजता बोलवायचं होतं. ती उशिरा येणार होती ना? तिला हॉलमध्ये देखील परवानगी दिली जाणार नव्हती. तिने हे नियोजन अशा प्रकारे केलं होतं जेणेकरून तिला जाणून बुजून चुकीची वेळ दिली गेली होती हे शोधण्याची संधी शनायाला मिळणार नाही. पण आत्ता शनाया लवकर आली होती. शनायाला माहिती आहे की तिला दूर करण्याचा तिचा हेतू होता. पण तिची पर्वा नाही. ती अजूनही या कार्यक्रमाची ऑर्गनायझर होती आणि कोणीही तिला डिफाय करू शकणार नव्हतं. शनाया, इतक्या लवकर तू इथे का आलीस? प्रज्ञाने फ्रस्ट्रेट होऊन विचारलं. असं दिसून आलं की प्रियाची योजना शनायावर वर्क झाली नाही. माझा मित्र इथून जात होता म्हणून ऑन द वे त्याने मला सोडलं, शनायाने शांतपणे समजावून सांगितलं. इनफ ऑफ टॉकिंग, मीटिंग सुरू होणार आहे. प्रियाने दोघांना शांत राहण्याची आठवण करून दिली. काही काळानंतरच इन्चार्ज पर्सन मीटिंग रूममध्ये आली. ती एक 40 काहीतरी वर्षांची मध्यमवयीन महिला होती. तिच्या मागे 2 असिस्टंट आले ज्यांच्या हातात डॉक्युमेंट्सचा ह्यूज स्टॅक होता. प्रिया, मी या 2 मॉडेल्सशी संबंधित माहिती पाहिली आहे. त्या महिलेने आपलं डोकं वर उचललं आणि बोलण्यापूर्वी शनाया आणि प्रज्ञा या दोघांकडे एक नजर टाकली. पण त्यापैकी मला फक्त एकच पाहिजे. मला माहिती आहे की प्रत्येकाचा वेळ प्रेशस आहे म्हणून मी गोल गोल फिरणार नाही. मला प्रज्ञा हवी आहे. शनायाबद्दल मला वाटत नाही की ती आमच्या शूटच्या थीमला सुटेबल आहे. तिने डायरेक्ट त्यांच्यासमोर टेबलवर शनायाचा पोर्टफोलिओ फेकला. तुम्हाला शनाया नको असेल तर ते ठीक आहे. तुम्हाला निवडण्यासाठी माझ्याकडे इतर मॉडेल्स आहेत. प्रियाने ज्या प्रकारे अपेक्षा केली त्याप्रमाणे गोष्टी प्लॅन्ड आउट झाल्या. आफ्टर ऑल प्रियाच होती जिने या महिलेच्या डोक्यात काही काळासाठी शनायाच्या नकारात्मक व्ह्यूजला स्टिम्युलेशन दिलं होतं. तिने तातडीने तिच्या इतर मॉडेल्सचे पोर्टफोलिओ बाहेर काढले आणि ते त्या समोरच्या महिलेकडे ठेवले. तिला केवळ शनायापासून रीड होण्याचा मार्ग सापडला नाही तर ती त्याचा चांगला उपयोग करण्यात यशस्वी सुद्धा झाली. प्रज्ञाला फायदा झाला आणि प्रियाला तिच्या इतर काही मॉडेल्सची ओळख करून देण्याची संधीही मिळाली. मी निर्णय घेण्यापूर्वी मला एक नजर बघू दे. त्या महिलेने आपल्या असिस्टंटना पोर्टफोलिओ गोळा करण्यास सांगितलं आणि उठण्याची तयारी दर्शवली. मात्र अचानक बोलल्यामुळे शनायाने तिला थांबवलं. मिस मीना, आपण कोणत्या थीमबद्दल बोलता आहात? त्या महिलेने ऑब्व्हियसली शनायाने बोलण्याची अपेक्षा केली नव्हती म्हणून तिने उत्तर दिलं की ओरिएंटल ट्रेंड. मी अज्युम करते की तुझ्यासारख्या डल पर्सनला जास्त सूट करणार नाही. मिस मीनाने माझं कोणतंही काम पाहिलं आहे किंवा माझ्या कोणत्याही शोमध्ये मला पाहिलंय? शनायाने हसून चॅलेंज दिलं. तू न्यूकमर आहेस ना? तिने विचारलं. तिने ऑब्व्हियसली कधीही शनायाचं नाव ऐकलं नव्हतं. मला पहिले तुला विचारू दे. मिस प्रियाने तुला सांगितलं की मी नवीन आहे? शनाया शांत राहिली, दडपण आणण्याचं न दाखवता. शनाया, डोंट गो टू फार. शनायाकडे पाहताच प्रिया पटकन म्हणाली, हा आमच्यातला निर्णय आहे. तुला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाहीये. तू माझ्या लोकप्रियतेचा वापर प्रज्ञाला अमेरिकेत जाण्यासाठी केला आणि नंतर तू माझ्या नावाचा उपयोग तुझ्या न्यूकमर्स लोकांना बूस्ट करण्यासाठी दिलास. तू माझा इतका चांगला वापर केलायस, मला काही प्रश्न विचारण्याची परवानगी नाही? ती प्रियावर हसत असताना शनायाने पटकन विचारलं. शनाया, टॉलरंट कसं राहावं हे तुला खरोखर माहिती नाहीये. माझा टॉलरन्स जर्क्स, ट्रॅम्प्स आणि त्यांच्या वंडरफुल रिलेटिव्सला टॉलरेट करण्यासाठी वापरला जात नाही. शनाया मिस मीनाकडे परत जाण्यापूर्वी प्रियाच्या दिशेने म्हणाली, तू माझा कोणताही शो पाहिलेला नाही म्हणून हा ॲक्ट पुट ऑन करण्यात अर्थ नाही. हाऊ अबाउट दिस? लेट्स बेट. उद्या सकाळ होण्यापूर्वी आपण आधीच आपल्या निर्णयाबद्दल पश्चाताप कराल. तिच्या तोंडून शब्द बाहेर पडताच शनायाने आनंद आणि रागिणीला रूम बाहेर नेलं तेव्हा तिने मोठी पावले उचलली. ती जाताना तिने तिचे सनग्लासेस घातले.
शनायाच्या आत्मविश्वासाने मिस मीना दंग झाली. शनायाने रूम सोडल्यानंतर तिने ताबडतोब प्रियाला विचारलं, ही मॉडेल कोण आहे? प्रिया खूप रागावली होती. तिचा चेहरा लाल झाला होता. तिने सरळ सरळ उत्तर दिलं, एक न्यूकमर मॉडेल जी कुठेही पोचणार नाही. नो वन इम्पॉर्टंट. मिस मीनाने जास्त विचार केला नाही आणि मीटिंग रूम सोडण्यासाठी वळून पाहत असताना उर्वरित मीटिंग बाकीच्या कर्मचाऱ्यांना किमतीबद्दल चर्चा करण्यासाठी ठेवली. यावेळी प्रज्ञा उभं राहून प्रियाच्या रागाला अजून भडकवत होती. प्रियादी, शनाया खरोखरच आदर दाखवू शकत नाही. तिला तुमच्याबद्दल काहीच आदर नाहीये. वेदांत उपस्थित नव्हता. मुलींमध्ये ही लढाई होते, तर प्रियाला होल्डबॅक करण्याची गरज नव्हती. तिला मी पश्चाताप करा असं वाटतोय. तिने स्वतःकडे एक नजर तरी टाकलीये का? स्वतःला तयार कर. एकदा तुझी व्हॅल्यू वाढली ना की शनायाला तुझ्यापुढे गुडघे टेकून तुझे शूज पॉलिश करावे लागतील. हो प्रियादी, मी तुला निराश करणार नाही. प्रज्ञाने स्वतःला वचन दिलं की ती शनायाला धडा शिकवणार आहे आणि जरी शनाया बदला घेणार असली तरी तिला लढायची संधी मिळणार नव्हती. सिक्रेटचे हेडक्वार्टर्स सोडल्यानंतर शनाया रागिणी आणि आनंद यांच्या सहाय्याने मॅन्शनमध्ये परत आली. जरी त्यांनी स्वतःला मेंटली प्रिपेअर केलं असलं तरी आनंद अजूनही रागाच्या भरात थरथर कापत होता. मी इतका निर्लज्ज माणूस कधीच पाहिला नाहीये. दीक्षित कुटुंबातील सदस्य दिवसेंदिवस वाईट होत चालले आहेत. शनाया, आता काय करण्याचा तुझा प्लॅन आहे? रागिणीने शनायाला प्रश्न विचारला. आपण आधीपासून दीक्षित भाऊ बहिणींसोबत लाईन ड्रॉ केली आहे. तुम्हाला वाटतं की मी लाईन ड्रॉ केली नसती तर त्यांनी मला सहज सोडलं असतं? शनाया हसली. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे सिक्रेट मला उद्या फोन करेल किंवा कदाचित उद्या सकाळपर्यंत ते थांबू शकणार नाहीत. ठीक आहे, आपण आधीच सगळं काही नियोजित केलं असल्याने आम्ही रिझल्टसाठी पेशंटली वाट पाहू. रागिणीला अत्यंत उत्सुकता होती की शनाया टेबल कसं फिरवणार आहे, परंतु तिला हे देखील ठाऊक होतं की शनाया एक अतिशय सावध व्यक्ती आहे. तिच्याकडे 100% निश्चितता येईपर्यंत ती काही ओपन करणार नव्हती. तर आता जे काही करू शकत होते ते बसून धीराने वाट पाहणं होतं. खरं म्हणजे आदित्यने त्या दिवशी सकाळी अमेरिकन फोटोग्राफी एक्झिबिशनला इन्व्हाइट दिलं. त्याआधीच शनायाने या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी इतर योजना आखल्या होत्या, परंतु आदित्यचा हेतू स्पष्ट होता. प्रज्ञेने प्रियाची मदत घेतली म्हणून ती एकदा का त्याच्यावर अवलंबून राहू शकत नाही? तरीही आदित्यने वचन दिलं की तो पुढे येणार नाही किंवा तिला रिलेशन मेंटेन करण्यास मदत करणार नाही. प्रज्ञाबरोबर वाजवी लढाईत त्याने फक्त तिला एक संधी दिली. तर शेवटी शनायाने उपस्थित राहण्यास सहमती दर्शवली. या एक्झिबिशनमध्ये सिक्रेटमधील लोकांसह अनेक प्रसिद्ध फोटोग्राफर्स, मॅगझिन्स आणि पर्सनॅलिटीज उपस्थित राहणार होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचे मेंटॉर, रॉयल मॅगझिनचे एडिटर, ऑर्गनायझर होते. त्या रात्रीच एक्झिबिशन आयोजित करण्यात आलं होतं. तर मॅन्शनवर परत आल्यानंतर शनाया पटकन तयारीला लागली. जरी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचे आपले नियम असले तरीही याचा अर्थ असा नाही की तिथे बदल होण्याची शक्यता नाही. प्रियाला वाटलं की मी तिच्या नियंत्रणाखाली आहे, परंतु आज रात्री शनाया तिला सांगेल. खरं तर ती काहीच नव्हती. तिच्या अहंकाराचा परिणाम असा झाला की तिचा अहंकार पूर्ण करण्यासाठी ती फक्त प्रज्ञासारख्या बी ग्रेड मॉडेल्सवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असेल. तिला ॲना असल्याचं प्रत्येकाला आठवण करून देण्याची गरज नव्हती. तिला फक्त तिच्या मेंटॉरच्या बाजूला उभं राहण्याची गरज होती आणि सगळ्यांना माहीत होईल की तिची स्थिती सरासरीपेक्षा जास्त आहे. ती आणि न्यूकमर असं कोण म्हणालं? आदित्यने आपल्या लोकांना शनायासाठी बरेच ड्रेसेस तयार करण्याचे आदेश दिले होते. अगदी पर्सनली त्याने गोल्ड पॅटर्न स्ट्रॅपलेस ड्रेस आणि त्यावर व्हाईट लाइनिंग असलेला ड्रेस सुद्धा निवडला. पॅटर्न ओरिएंटल इंक पेंटिंग सारखं दिसत होतं. जेव्हा ड्रेसने एक स्ट्रॉंग ओरिएंटल ऑरा दिला, एकदा शनायाने तो घातला की तिने ओरिएंटल ब्युटीच्या क्लासिक एलिगन्सचे पूर्णपणे कौतुक होईल. यात काही डाऊट नाही की ते परफेक्ट मॅच आहेत. शनायाच्या बारीक वेस्ट आणि लांब पायांसह पेअर केलेले तिचे स्त्री सौंदर्य आणि मोहक क्षणाधार्थ तिच्या शरीरातून वाराच्या सुगंधितासारखे बाहेर पडले.
आदित्य शनायाच्या मागे उभा राहिला आणि त्याची चेस्ट तिच्या बॅकला प्रेस करून त्याचे हात शनायाच्या कमरेभोवती गुंडाळले. "यू आर लाईक अ पीस ऑफ आर्ट. इट्स बिकॉज यू हॅव अ गुड टेस्ट." शनायाने प्रेज परत केला. तिला हे माहिती नव्हतं की आदित्य तिला या एक्सटेंटपर्यंत अंडरस्टँड करतो. त्याला माहिती होतं की सिक्रेटला ओरिएंटल ट्रेंड शूट करायचा आहे आणि हेही माहिती होतं की सिक्रेटने न्यू कमर म्हणून तिचा अपमान केला होता. म्हणून त्याने जाणून बुजून तिच्यासाठी हा ड्रेस निवडला. शनायाला न निवडता त्यांनी स्वतःचं खूप मोठं नुकसान केलं होतं. "तू मॉडेल कायस? मला फक्त तू माझ्यासाठीच हवी आहेस." आदित्यने त्याची चिन शनायाच्या खांद्यावर ठेवली आणि कंप्लेंट केलं. "हे कोण बोलतंय ते बघा. प्रिया दीक्षित सुद्धा तुला पाहून वेडी झाली होती, ते का सांगत नाहीस?" तिने कंप्लेंट केली आणि हसायला लागली. "काळजी करू नकोस. आपल्याला फक्त एकमेकांशीच फिजिकल कॉन्टॅक्ट ठेवण्याची परवानगी आहे, नाही का?" "ऑफकोर्स." हे बोलल्यानंतर आदित्यने शनायाला फिरवलं आणि आरशासमोर उभं राहून तिच्या लिप्सवर किस केलं. दोघं अत्यंत अफेक्शनेट होते. शनाया स्वतःचे एक्सप्रेशन्स पाहू शकत होती समोरच्या मिररमध्ये. आदित्यच्या किसने एखाद्या व्यक्तीला खरोखरच प्लेजर मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते अफेक्शनेट किंवा पॅशनेट असू, त्याचे लिप्स फक्त तिचेच होते. फक्त एका दुसऱ्या बाईने त्याला किस केल्याच्या विचाराने पण तिचं हृदय अस्वस्थ झालं. "दॅट्स इनफ. मला उशीर होतोय." शनायाचा चेहरा लाल झाला होता जेव्हा तिने आदित्यला हळूहळू तिच्यापासून दूर केलं. "तू घरी आल्यावर मला नुकसान भरपाई देण्याच्या मार्गाचा विचार कर." आदित्यने तिला मिठीतून सोडलं. शनायाने कानावर किस करत आदित्यला होकार दिला. "तुला पाहिजे त्या मोबदल्याची रक्कम तू माझ्याकडून घेऊ शकतोस." संध्याकाळी 7 वाजता अमेरिकेच्या एका अबॅन्डन्ड पार्कमध्ये फोटोग्राफी एक्झिबिशन भरवण्यात येणार होतं. शनाया खूप उशिराही पोचली नाही किंवा लवकरही पोचली नाही, कारण जेव्हा तिने तिचं इन्व्हाइट दिलं तेव्हा आत आधीच फेमस सेलिब्रिटीज होते. अर्थात या लोकांमध्ये तिची मेंटॉर मिस ॲथेना होती. प्रत्येकजण वेगळं दिसण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्यांच्यापैकी बहुतेकांची वेस्टर्न स्टाईलच होती. केवळ शनायाने एक चार्मिंग ओरिएंटल मिनी ड्रेस घातला होता आणि इमिजिएटली आसपासच्या लोकांचं लक्ष वेधून घेतलं. ह्यात सिक्रेटची इन्चार्ज पण होती, जिने तिला नुकताच नकार दिला होता, मिस मीना. ती शॅम्पेनचा ग्लास हातात घेऊन शनायाकडे आली आणि विचित्र हास्यास्पद स्वरात बोलण्यापूर्वी तिने अम्युज्ड एक्सप्रेशन दिले. "आमच्या मॅगझिनच्या फ्रंट कव्हरसाठी तुम्हाला इथपर्यंत फॉलो करशील असं मला वाटलं नव्हतं." "मिस मीना, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय असं मला वाटतंय." "मला तसं वाटत नाही. आमची थीम ओरिएंटल ट्रेंड आहे हे तुला माहिती होतं, म्हणून तू जाणीवपूर्वक असे कपडे घातले आणि इथे उपस्थित झाली. दुर्दैवाने एकदा मी निर्णय घेतल्यानंतर मी तो परत बदलणार नाही." मीनाला वाटलं जेव्हा शनायाने तिला पश्चाताप होईल असं म्हटलं तेव्हा ती त्या क्षणी तिच्या लुकचा संदर्भ देत होती. जरी ती खरोखरच सुंदर आहे तरी एका मॉडेलसाठी सिक्रेट त्यांचं मन बदलणार नाही. टॅलेंटचे प्रेसिडेंट वेदांत दीक्षित म्हणाले की तुझी पर्सनॅलिटी वाईट आहे. मी माझ्यासमोर जे पाहते आहे त्याला जज करत ते खरं आहे असं मला वाटतंय. तू स्वतःला प्रमोट करण्यासाठी सिच्युएशनचा फायदा घेतेस. मी हे आधीच सांगितलं आहे, आज माझ्या अपॅरन्सचा सिक्रेटशी काहीही संबंध नाही. शनायाने जोरदार आवाजाने पुन्हा एम्फसाइज केलं, ज्याने मिस अथेनाचं लक्ष वेधून घेतलं होतं, जी सध्या गेस्टला एक्झिबिशन दाखवत होती. "तू खरोखर खूप प्रयत्न केले. प्रियाने मला सावधगिरी बाळगायला सांगितलं, यात काहीच आश्चर्य नाही." "मिस मीना, तू स्वतःबद्दल खूप हायली विचार करतेस." हे बोलल्यानंतर शनायाने तिची नजर मीनाच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीकडे वळवली. ती अथेना होती. मेंटॉर तिच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलं. अथेनाने शनायाकडे सरप्राइझिंगली बघितलं आणि इमोशनल होऊन तिला हक केलं. "ओ माय प्रेशियस डिअर, इट्स बीन अ लॉंग टाइम. तू कशी आहेस?" "आय हॅव बीन गुड, बट मेंटॉर, आय हॅव गॉट अ प्रॉब्लेम." शनायाने एक्सप्लेन केलं. हे ऐकल्यानंतर अथेनाला आठवलं की तिथे इथपर्यंत का आली आहे. 2 लोकांचा वाद तिने ऐकला होता. तर तिने शनायाला सोडलं आणि ती मीनाकडे वळली. "हे सगळं काय आहे? हे कसं असू शकतं?" मीना शॉक झाली.
शनाया इथे तिला तिचा फ्रंट कव्हर शूट परत मिळवायचा होता म्हणून आली होती ना? रॉयल मॅगझिनची एडिटर तिला कशी माहिती आहे आणि त्यांचं नातं इतकं जवळचं का आहे? शनायाने होल्ड बॅक न करता तिने अथेनाला संपूर्ण इन्सिडेंट एक्सप्लेन केला. सगळं काही ऐकल्यावर अथेनाला खरोखरच जाणवलं की सिक्रेटमधील लोक आउट ऑफ माइंड आहेत. सरळ शब्दात तिने आपला राग मीनावर काढला. म्हणूनच तुमचं मॅगझिन फेल होतंय. माझ्या प्रेशसला नाकारण्याचं आणि त्याऐवजी बी ग्रेडची मॉडेल निवडण्याचं धाडस तुम्ही केलं. तरीही स्वतःचा इतका अभिमान आहे तुम्हाला. गॉड, हे रिडिक्युलस आहे. फ्रान्समधील रनवेमध्ये वॉक करताना ॲनाला किती अवॉर्ड मिळाले हे तुम्हाला माहिती आहे का? ती न्यूकमर नाही का? मीना कन्फ्युज्ड होती. ती मास्टर बोनच्या शोमध्ये अपेअर झाली होती. खरं तर ती फिनालेमध्ये होती. त्यावेळी ती फक्त 17 वर्षांची होती आणि तू तेव्हा कुणीही नव्हतीस. असं बोलल्यानंतर अथेनाने प्रेमळपणे शनायाला मिठी मारली. माय प्रेशियस, निराश होऊ नकोस. तुला जे फ्रंट कव्हर हवे आहे ते फक्त मला सांग. ते दोघं तिथून जात असताना मीना अविश्वासाने पाहत होती. तिचे रक्त रागाने उकळू लागले. तिने प्रिया दीक्षितचं म्हणणं ऐकलं असल्यामुळे तिने शनायाला सोडलं होतं. केस विकत घेऊन मोती परत करायला ती पूर्णपणे मूर्ख आहे ह्यावर तिला विश्वासच नव्हता. तिला हे होऊ द्यायचं नाही. तिला पुन्हा शनायाला घ्यायचं होतं. इनसाइड हर माइंड मीनाकडे फक्त हे न्यू ऑब्जेक्टिव्ह होतं. एका मॉडेलसाठी तिने आपलं मत बदलण्याबद्दल पूर्वी जे बोललं होतं ते ती पूर्णपणे विसरली होती. शनायाने मीनाकडे मागे वळून पाहिलं नाही, कारण मीना आत्ता काय विचार करते आहे याचा तिला आधीच अंदाज येत होता. गेल्या काही वर्षात तिच्याबरोबर घडलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल जेव्हा ती म्हणाली तेव्हा तिने अथेनाच्या ऑफरला नकार दिला. मेंटॉर, मी सध्या माझ्या पोझिशनवर क्लिअर आहे. माझं जे काही होतं ते परत मिळवण्यासाठी मी एका वेळी एकच पाऊल उचलणार आहे. तुमच्या चांगल्या इंटेन्शनसाठी मी थँकफुल आहे. माय प्रेशियस, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काय हवं आहे हे माहिती असणं. इट्स नेव्हर टू लेट टू स्टार्ट अगेन. अथेनाने समजूतदारपणे होकार दिला. मेंटॉर, थँक्यू. लुक इट यू. तू गर्दीत सुद्धा पूर्णपणे युनिक दिसतेस. तू अजिबात बदललेली नाहीस. तिचे प्रेजेस ऐकल्यावर शनाया नम्रपणे हसली. ती नम्र होती कारण तिला माहिती होतं की या जगामध्ये अमेझिंग अबिलिटीज असलेले बरेच लोक आहेत. तिला वाटलं की त्या तुलनेत ती काहीच नव्हती. फोटोग्राफी एक्झिबिशन संपल्यानंतर अथेनाने एकाला शनायाला घरी एस्कॉर्ट करण्याची ऑर्डर दिली. या क्षणी मीना अचानक धावून आली आणि शनायाची कार थांबवली. तू मला थोडं बोलण्यासाठी 5 मिनिटं देऊ शकतेस? तुला आणखी काय बोलायचंय? शनायाने डायरेक्ट विचारलं. जोपर्यंत तू आमचं फ्रंट कव्हर शूट करण्यास तयार आहे तोपर्यंत तुला पाहिजे असलेली कोणतीही रिक्वेस्ट करू शकते मी ती शुअरली पूर्ण करेन. इवन ॲट द एक्सपेन्सेस ऑफ गोईंग अगेन्स्ट प्रिया दीक्षित? मी एक वेंजफुल पर्सन आहे. असं वेगळ्या परंतु धोकादायक स्वरात गाडीच्या खिडकीच्या बाहेर पाहताना शनायाने विचारलं. मी हे आधीच सांगितलंय की आपण कोणतीही रिक्वेस्ट करू शकता आणि मी ते काहीही असलं तरी पर्वा न करता ती पूर्ण करेन. मग मी तुझी सिन्सिअरिटी दाखवण्याची वाट बघेन. गाडीच्या खिडकीला वर करून ड्रायव्हरला तिथून जाण्यास सांगितलं तेव्हा शनाया हसली. प्रिया दीक्षित, उद्या तुला समजेल. सगळं काही बदललं आहे. पुढील एपिसोडसाठी आत्ताच आपल्या पॉकेट FM मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करून नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवा. आणि जर तुम्हाला सर्व शोजचे एपिसोड्स आत्ताच ऐकायचे असतील तर आत्ताच डाउनलोड करा आपला पॉकेट FM ॲप आणि एन्जॉय करा नवनवीन शोज.